हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी वजडी फ्राय बनवलं आहे आणि बऱ्याचदा मी वजडी खाल्ली होती, पण ती बनवायची माझी ही पहिलीच वेळ आहे. तर मी ही वजडी आणल्यानंतर पहिले तर 2-3 पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि त्यानंतर आता मी ती कट करून घेणार आहे. तर आधी तर मला माहीत पण नव्हतं ही वजडी साफ कशी करतात किंवा काय कट कशी करायची किंवा काय. तर मी यूट्यूबलाच 1-2-3 व्हिडिओ पाहिले, त्यानुसार मी सगळे ती स्वच्छ करून घेतली आणि आता कट करून घेते. तर या ज्या नळ्या वगैरे आहेत तर त्या मी वेळीवरच आता कट करून घेणार आहे आणि सगळ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. तर एक साधारणतः 5 मिनटं तरी मला लागले असतील ही वजडी कट करायला. तर आता मी त्याचे थोडे थोडे पीस घेऊन असे कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी त्याचे छोटे छोटे पीस करून घेतलेत आणि आता तुम्हाला कट केल्यानंतरची वजडी दाखवते. तर बघू शकता आता ती सगळी आपली कट करून झालेली आहे. त्यानंतर मी कडकडीत असं गरम पाणी घेतलं आहे आणि ते पाणी एक 5 मिनटं मी वजडीमध्येच ठेवलं होतं आणि ते पाणी ओतून परत एकदा गरम पाणी ओतलं आहे आणि त्यानं मी स्वच्छ अशी परत एकदा धुवून घेतले. कारण आधी तर मी साध्या पाण्यानंच धुवून घेतली होती, पण त्याचा एक थोडासा वास पण येतो आणि थोडीशी कचरा पण असतो त्यामध्ये, तर त्यासाठी म्हणून मी स्वच्छ करून घेतली. त्यानंतर गॅसवर एक कुकर गरम करत ठेवला, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो तो बारीक चिरून घेतलाय, तो घालून घेतलाय. मी कोणतेही फार असे मसाले वापरला नाही आहे, म्हणजे खडे मसाले वगैरे. अगदी थोडक्या साहित्यात बनवणार आहे, कारण मग त्याला खूप सारा जर मसाला यूज केला तर त्याला टेस्ट तेवढी येत नाही मग चांगली. आणि सगळे म्हणजे मसाल्यांचाच फ्लेवर येतो, म्हणून मी कमीत कमी मसाले घालणार आहे. तर आलं लसूण पेस्ट मी 1 चमचा घातले, तेही चांगलं परतले आणि त्यानंतर आता ही वजडी मी पाण्यातून निथळत ठेवली होती एका प्लेटमध्ये, ती घालून घेणार आहोत. तर आता आपण कितीही ती निथळून घेतली तरी त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतोच वजडीमध्ये, तर त्यामुळं मी ती आता पहिले तर परतून घेणार आहे चांगली. आणि आपल्याला त्यामध्ये पाणी असल्यामुळं ना वरून पाणी घालायची काही गरज नाही आहे, तर त्याचं त्यालाच पाणी सुटतं. तर आता वजडी मी आधी तेलावर थोडीशी फ्राय केली, त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता परत एकदा ते मिक्स करणार आहे. तर बघू शकता त्याचंच त्याला पाणी बरंचसं सुटलेलं आहे, तर त्यामुळे मी न पाणी घालताच आता ह्याच्या शिट्ट्या करून घेणार आहे. तर त्याच्या आधी मी जरा मीठ टाकल्यामुळं थोडंसं वाफ देणार आहे की मिठाचा फ्लेवर छान वजडीमध्ये उतरावा म्हणून. आणि आता झाकण ठेवून ठेवून ते मी एकदा दोनदा असं हलवून घेतले. तर बघू शकता अजूनच थोडंसं त्याला पाणी सुटलेलं आहे आणि आता आपण कुकरला झाकण लावून आता त्याच्या शिट्ट्या करून घेणार आहोत. तर साधारणतः मी 6 शिट्ट्या याच्या करून घेतल्या, तेव्हा ती अगदी छान अशी शिजली गेली. आणि पाणी मी घातलं नव्हतं. तुम्हाला जर ती कोरडी कोरडी वाटत असेल किंवा तर मग वाटत असेल की पाणी घालावं तर घाला. तर कारण मी ग्रेव्हीज बनवणार आहे, फार काही पातळ बनवणार नाही आहे वजडी, त्यामुळे त्याच्यापुरतं त्याचं पाणी झालेलं आहे. तर आता बघू शकता कुकर गार झाल्यानंतर दाखवलं मी तुम्हाला की त्यामध्ये किती पाणी आहे. त्यानंतर खोबरं, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण आणि 2 टोमॅटो. तर कांदा खोबरं छान असं अगदी काळं होईपर्यंत भाजून घेतलं आणि त्या सगळ्याची मी कांदा लसूण मसाला घालून पेस्ट करून घेतली. तर 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून मी त्याची एक पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर आता गॅसवर परत एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये 3 चमचे चांगले मोठे तेल घातले. त्यामध्ये वजडी पाण्यातून काढून पहिली चांगली फ्राय करून घेतली. त्यानंतर हे वाटलेलं वाटण कांदा खोबऱ्याचं की त्यामध्ये आता आपल्याला सेपरेट चटणी घालायची गरज नाही आहे. फक्त मी हा मटण मसाला थोडासा 1 चमचाभर घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. बाकी वाटण वाटतानाच मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला 2 चमचे घातला होता. तुम्ही वरूनही समजा वाटणात नाही घातला तर वरून तुम्ही जो कोणता मसाला खात असाल किंवा मिरची पावडर वगैरे ते तुम्ही घालू शकता. तर आता बघू शकता त्याला छान असा कलर यायला लागला आहे आणि वजडी आपली छान शिजली गेली, त्यामुळे फार काही जास्त वेळ परतायची गरज नाही आहे. त्यानंतर त्यातलं जे पाणी होतं ते मी घालून घेतलं आहे आणि आता एक 5 मिनटं आपल्याला त्याला उकळी आणायची, म्हणून मी त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालणार आहे. तर हे अगदी 1 कपभर पाणी मी झारा धुवून घातलं आणि कुकरलाही धुवून मी असं सगळं मिळून मी अर्धा ग्लास फक्त त्यामध्ये पाणी घातलं आहे. तुम्हाला जर यापेक्षा पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी घालू शकता. आणि अगदी 5 मिनटं मी ना त्याच्यावर झाकण ठेवून थोडीशी शिजवून घेणार आहे, का तर आपण मसाला घातला आहे आणि पाण्याची चव बदलावी म्हणून. आणि आता थोडीशी वरून परत कोथिंबीर घातली, त्यावर झाकण ठेवलं आणि बारीक गॅसवर आपण एक 5 मिनटं त्याला परत शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता आता आपली ही वजडी
शिजून रेडी झालेली आहे. फारही घट्ट नाही आणि फारही पातळ नाही. तर तुम्ही भातासोबत, चपाती, भाकरी किंवा अगदी ब्रेडसोबत, पावासोबतही खायला खूप छान लागते ही डिश. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं बकऱ्याची वजडी करून बघा आणि त्याची रेसिपी मी बनवलेली आजची वजडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तर आता मी त्यावर कोथिंबीर घालून गार्निश केलेलं आहे. तर आपली ही अशा प्रकारे वजडी फ्राय रेडी झालेली आहे. तर असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.